तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 आणि 4 च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय। बिघाडामुळे धीम्या मार्गावरील लोकल मस्जिद आणि संढस रोडवर थांबत नाहीये। सीएसटी कडे येताना लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होऊन सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 आणि 4 च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे। तर बिघाडामुळे धीम्या मार्गावरील लोकल मस्जिद आणि संढास रोडवर थांबत नाही। सीएसटी कडे येताना लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, काय ताजे अपडेट आहे? सीएसएमटी रेल्वे स्थानक जे आहे तिथलं होम प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 इथले जे सिग्नल यंत्रणा आहे त्याच्यामध्ये बिघाड झालाय। त्यामुळे सध्या तिकडे कुठलीही लोकल येत नाहीये। त्यामुळे मस्जिद बंदर आणि सँडास रोड पासून ते बायखायापर्यंत धीम्या मार्गावरती लोकलची आहे ती रांग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे परिणामी संपूर्ण जी वाहतूक जी टाइम टेबल आहे मध्य रेल्वेचं ते सध्या कोलमडल्याचं इथे दिसून येत आहे। एकामागोमाग एक जे आहेत बायखायापर्यंत लोकल एका रांगेत उभे आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून उतरून सीएसटीएम स्थानक जे आहे गाठावं लागतं आहे। निश्चितच विशाल, कधीपर्यंत ही परिस्थिती सुरळीत होईल, काय नेमकं? होम प्लॅटफॉर्मवरती हा बिघाड झाल्यामुळे सीएसएमटी स्थानकामध्ये जी यंत्रणा आहे ती त्वरित कार्यान्वित झालेली आहे आणि ताबडतोब जे आहे हे बिघाड जे आहे दुरुस्त करण्याचं काम जे आहे तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात काम पूर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। निश्चित, धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही मोठी बातमी आपण पाहतो, धीम्या मार्गावरील लोकल विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 ची सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय। तर आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर प्रवाशांना नाहक त्रास याचा सहन करावा लागतोय। पायी चालत ट्रॅकवरून त्यांना सीएसएमटी स्टेशन जे ते गाठावं लागतंय। सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 मध्ये सिग्नल यंत्रणेचा बिघाड झालेला आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय।